घरटी एक माणूस जर का रस्त्यावर आला आणि हा जर का नॅशनल हायवे बंद पाडला तर कोण्या सरकारची ताकद नाही आहे की तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय त्यांना तिथून काढा लागतो। शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी महाविकास आघाडीचे धरणे आंदोलनात मोठ्या संख्येत शेतकरी सहभागी। वर्धाच्या सेलू येथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे जनआक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले। शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करणे, जंगली श्वापदापासून संरक्षण करणे, केळी पिकाला पीक विम्याचे संरक्षण द्यावे यासह विविध मागण्या या आंदोलनातून करण्यात आल्या आहे। मोठ्या संख्येत शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहे। काँग्रेस नेते अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मांडत शासनाकडे मागण्या पूर्ण करण्यासाठी साकडे घातले आहे। 100% लागलेले आहेत, पण अजूनही सरकारने कुठल्याही प्रकारचा ओला दुष्काळ जाहीर केला नाही आहे। आमची पहिली मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करा। दुसरी मागणी आमची आहे की कर्जमाफी जाहीर करा, कारण की आज या सगळ्या याच्यामुळे रब्बीसाठी लोकांना इथे तर बँक नाही आहे, बँकांचे कर्ज 50% पेक्षा कमी वाटप झालेले आहे आणि रब्बीसाठी जर का कर्ज काढायचं झालं तर त्या सावकारांकडे जावं लागतं आणि सावकार 10 ते 20% व्याजाने आपल्याला कर्ज घ्यावं लागतं। तो शेतकरी जगणार कसा आहे? एवढं सगळं करून आम्ही जर का भाव उत्पन्न घेतलं तर त्याचे भाव जेव्हा आम्ही सरकारमध्ये जातो, आता ऑक्टोबर महिना आला, सोयाबीन निघून राहिलं, येणाऱ्या 15-20 दिवसात कापूस निघेल, तर सरकारने जाहीर केलेला भाव आहे 4,892 रुपये आणि कापसाचा भाव आहे 8,000 रुपये। पण तुम्ही आजही कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जा, तुम्हाला दिसेल की तिथे सोयाबीन हा 4,000 ते 4,200 आणि कापूस 6,000 6,500, खूप झालं तर 7,000 रुपये। म्हणजे जिथं साधे आमचं मागणी आहे की 10 वर्षापूर्वी हाच भाव होता, तेव्हाचे आमचे खर्चाचा रेट हा अर्धा होता, मजुरी 200-250 रुपये होती, आज 500 रुपयावर गेली आहे। तेव्हाचा खताचा रेट हा 200-300 रुपये होता, आज 700-800 वर गेलेला आहे। आमच्या याच्यावर GST लागला, 2014मध्ये GST नव्हता। म्हणजे प्रत्येक गोष्टीवर खर्च वाढवला आहे आणि मात्र उत्पादन तेवढाच राहिलेलं आहे। तर आमचा जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही। माणसं जगतील कसं? येणाऱ्या काळामध्ये आमचा हा तीळ उत्पादक तालुका होता, पण केळीला संरक्षण नाही दिलं, पीक विम्यामध्ये नाही घेत। हे फळबागामध्ये आहे, तुम्ही फळबाग उत्पादन करा म्हणता आणि त्याला पीक विमा देत नाही। अशा या प्रमुख मागण्या आहेत। सोबत घरकुलाचे पैसे मिळत नाही आहे, महागाई एवढी वाढवून ठेवली आहे का माणसाला जगणं कठीण झालेलं आहे। आपला भाग हा बोर अभयारण्याच्या बाजूला आहे, जनावरांचा एवढा त्रास आहे की कोणी लावायला जातं तर जनावराला करंट लावला तर त्याचा जीव जात नाही, शेतकऱ्याचा जीव जातो आणि माणसं मरतात आहे आणि वाघाचा हल्ला होतो फक्त काय तर। आणि अजून एक दुर्दैवाची बाब असे मला वाटतं की जी आम्ही इथे घेतली नाही, पण एक महत्त्वाची बाब आहे की वन विभाग म्हणतं की वाघाने मारलं तुम्हाला तर 25 लाख रुपये भरपाई देतो, पण वीज पडून जर का व्यक्ती मेला तर त्याला म्हटलं 2 लाख रुपये। गोपीनाथ मुंडे माणसामध्ये का फरक करता? माणसाचा जीव आहे, त्याच्यावर जग असतं, त्याचं कुटुंब असतं। मग वाघाने मेला म्हणून 25 लाख आणि वीज पडून मेली तर का वीज पडायला तिथे गेला होता का? वीज त्याच्या येऊन अंगावर पडली आहे। तर असे आमच्या इथले हा जो दुजा भाग आहे, संविधान बिलकुल असं म्हणत नाही। संविधान म्हणतं व्यक्ती, तुम्ही बसने अपघात झाला त्याला 5 लाख रुपये देता, विमानातल्या माणसाला 20 लाख रुपये देता आणि शेतकरी मात्र जर का मरतो तर त्याला फक्त 2 लाख रुपये। ही आमची अवहेलना आहे आणि हा